तर मुंबई महापौर पदासाठी चक्राकार पद्धतीने सोडत काढल्यास भाजप शिंदे सेनेला फटका बसण्याची शक्यता आहे। 2004 पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईमध्ये झालेला नाहीये। त्यामुळे जुन्या चक्राकार पद्धतीने महापौर पद एसटीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे। दुसरीकडे नव्या चक्राकार पद्धतीनेही एसटी उमेदवाराची चिठ्ठी निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अनुसूचित जमातीचे नगरसेवक फक्त ठाकरे सेनेकडे आहेत आणि त्यामुळे भाजप शिंदे सेनेचं टेन्शन वाढलंय। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला म्हणजे गुरुवारी काढली जाणार आहे। आपण पाहतोय चक्राकार पद्धतीने सोडत काढल्यास एससी, एसटी, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे। जुन्या चक्राकार पद्धतीने महापौर पद एसटीच्या वाट्याला येण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2004 पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईमध्ये झालेला नाही। नवीन चक्राकार पद्धतीने एसटी उमेदवाराची चिठ्ठी निघण्याची शक्यता आहे। तर अनुसूचित जमातीचे नगरसेवक फक्त ठाकरे सेनेकडेच आहे। त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेचं टेन्शन वाढलंय।